मोठमोठ्या लोकांच्या मध्ये मी बारका पोरगा चपून गेलो. पण घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाला आहे. घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाल आहे. आणि दररोज शासनावर लिहिते हजार शायर, मी एकटाच भेटतो माझी कमाल आहे. आणि आता लोकसभा निवडणुका पार पडल्या. मी सर्वांची मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांची माफी मागतो, कारण मला किती वेळ बोलायचं सांगा, मला फक्त बघायचंय. हा बर, 10 ते 15 मिनिटाचा वेळ माझ्याकडे आहे. लोकसभेचा जेव्हा निकाल सुरू होता, काही माझे मित्र आहे जे आमच्या राणाताईंकडून होत्या आणि त्यांचे स्टेटस येत होते फेरी बाय फेरी, देख लेना आंखों से भाभी आएंगी लाखों से. मी शांत बसलो, म्हटलं बा आता यायचं पाहून घ्या, कारण आपण कोणत्या पक्षाचा नाही, आपण उत्साही कार्यकर्ता बनायचं नाही. माया कोणी नेताच नाही आहे. माया नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक शोषिताचा आधार भीम आहे, गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे. भांडू नका कुणी रे नेतेपणास येथे, साऱ्या गटातटाचा सरदार भीम आहे. आपला कुणी नेता नाही, आपला कुणी वाली नाही, आपण चळवळीतला कार्यकर्ता आहे, चळवळीतला सामाजिक शेतकऱ्याचा पोरगा आहे. आज मी तुमच्या स्टेजवर बोलत आहे, तिकडे माया बाप काल पाऊस झाला तर सोयाबीनवर पेंड्या झाकत आहे. म्हणून त्या लोकसभेच्या फेऱ्या सुरू होत्या ताई, मी शांत बसलो, देख लेना आंखों से भाभी आएंगी लाखों से देख. मग सगळ्या फेऱ्या संपल्या आणि वानखडे साहेबांचं नाव जाहीर झालं. मी म्हटलं देख लिया आंखों से भाभी गई लाखों से. अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला. आणि शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती सान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, काड्या राती तडपत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन. इथं मुस्लिम समुदाय बसलाय, जोरदार टाळ्या होत्या. की काड्या राती तडपत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. युवकांचा कार्यक्रम आहे, नेत्याची माफी मागतो, फक्त मला 20 मिनिटं बोलू द्या. मला काही तुमच्या पक्षात प्रवेश करायचा नाही, मला कोणतं मंत्रिपद पाहिजे नाही. बर, तर या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती सध्या सुरू आहे, लाडकी बहीण आणली. आता सांगितलं की लाडकी बहीण आणल्यानंतर तुमच्या नवऱ्याच्या लाडक्या बहिणी जर इथं असेल तर मला 2च दिसून राहिल्या. ह्या आधी फक्त मला 70च्या वर 75च्या वर दिसून राहिल्या. कारण आता ह्या लाडक्या बहिणीचं वेगळं करून टाकलं. निराधारचे पगार थांबवले, म्हणजे बुड्याबाड्याचे पगार थांबवले. त्याच्यासाठी 75 वर्षाच्या वर म्हणजे एसटी फुकट, 95 वर्षाच्या वर विमान फुकट, म्हणजे जेले दात नाही त्याला मटण फुकट, जेले केस नाही त्याला कंगवा फुकट. जर समजा तू विमानात गेला 95 वर्षाचा आजोबा, त्याला म्हणते वरच जा, येऊ नको खाली. तर परिस्थिती अशी झाली. लाडकी बहीण म्हणजे तुमच्या नवऱ्याचे सोयाबीन दाबले म्हणून तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही झाल्या. या महाराष्ट्रातल्या 62,000 शाळा बंद केल्या, म्हणजे इथल्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या शाळा बंद केल्या. पोरांना रोजगार नाही मॅडम. इथले रोजगार गुजरातमध्ये पडवत आहे आणि आमचा म्हणजे इथं रोजगार गुजरातमध्ये पडवल्या जाते, रोजगार मिळावे महाराष्ट्रात घेतल्या जाते. की सोडून राज्य आमचे सगळ्यास दान करता, वाट्यास आमच्या बस दंगली प्रदान करता, दिसते या ईश्वराला सरकार वागणे हे, बकऱ्या समान आमचा फसवून खून करता. दिसत नाही का आम्हाला? लाडक्या बहिणी तुम्ही या चोरांच्या नाही. अरे फडणवीस साहेब, जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काऊन अश्रू आले? की लोकसभेच्या सीटा कमी झाल्या. म्हणून माझा फडणवीस साहेबांना इथून प्रश्न या गोविंद कोल्हाटचा, शेतकऱ्याच्या पोराचा, की फडणवीस साहेब, जेव्हा या महाराष्ट्रामधले शेतकरी 25-25 हजार रुपयासाठी आत्महत्या करतात तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता.
जेव्हा 2022 कॉम्पिटेटिव्ह एक्झाम खतम झाल्या, एमपीएससीच्या परीक्षा पोरं पास झाले. अरे PSI ची परीक्षा 2022 मध्ये पोरं पास झाले. 3 वर्ष व्हायला आले मॅडम, तरी यांनी जॉईनिंग करून घेतले नाही. अरे आमचा बाप 300 रुपये रोजानं खंतीवर जाते फडणवीस साहेब, आम्हाला अमरावतीमध्ये रुमा करून देते. त्याचं पोरग एवढं हुशार, अरे एक टाइमची मेस लावते, एक टाइम उपाशी राहते आणि लायब्ररीमध्ये 12 तास अभ्यास करते. फडणवीस साहेब, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकसभा निवडणुकांमध्ये तुम्ही डोळ्यामधून अश्रू काढता. मणिपूरमध्ये एक महिला भर रस्त्यामध्ये नग्न करून फिरवल्या गेली. तिच्या मागे हजारो लोकांच्या टोळ्या तिच्या बलात्कार करण्यासाठी धावत होत्या. फडणवीस साहेब, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. लक्षात ठेवा. अरे तिजारती पहलू निकाल लेता है, मैं कुछ कहूं तो वो तराजू निकाल लेता है, मैं इसलिए भी उसके फन की कदर करता हूं, वो झूठ बोल के भी आंसू निकाल लेता है. ही परिस्थिती झाली आहे. तलाठी भरतीची परीक्षा झाली. 100 रुपये फी होती फक्त तलाठी भरती परीक्षेची. किती रुपये केली? 1000 रुपये. 1000 रुपये परीक्षा फी केली. फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला एका पत्रकारानं की साहेब, तुम्ही तलाठी भरतीची फी 1000 रुपये काय केली? तर फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं की शेतकऱ्यांची पोरं हे सिरियसली परीक्षा देत नाही. अरे जर शेतकऱ्यांची पोरं परीक्षा देत नाही, मग तलाठी भरती पेपर घोटाळा कसा झाला? नागपूर वरून औरंगाबादला पेपर परीक्षा होण्याच्या आधी कसा पाठवण्यात आला? याचं उत्तर फडणवीस साहेबांनी देण्यात आलं. तुम्ही ईड्या लावता. कोणावर ईड्या लावता तुम्ही? विरोधी पक्षावर. म्हणजे आपलं लेकरू चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट, असं असते का कुठं? बरं, ईडीच लावायची असेल तर गोविंद पोलाटच्या घरी लावा. 2 एकर शेती आहे मायाबापाजवळ. 2 एकर शेती आहे, 40,000चं उत्पन्न आहे, 60,000चं उत्पन्न आहे, 40,000 रुपये लागत आहे. जर गोविंद पोलाट जर ईडी लावायची असेल फडणवीस साहेबांना, गोविंद पोलाटच्या घरी ईडी लावा. काय साबण? 8 सोयाबीनचे पोते आणि 5 तुरीचे पोते, त्याच्यातही भाव नाही. बाहेर देशातून सोयाबीन आयात केलं. फडणवीस साहेबांवर हेमंत टाले नावाचे कवी आहे, सुंदर कविता करतात. त्यांनी एक कविता केली ईडीवर. लक्षात ठेवा. तामिळनाडू मधल्या एका शेतकऱ्याच्या घरी मोदी साहेबांनी, सुयोग दादा, मोदी साहेबांनी तिथे ईडी पाठवली आणि त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये 417 रुपये सापडले. जे मोदी साहेब 10 लाख रुपयाचा सूट घालतात, 3 लाख रुपयाचा चष्मा घालतात, 3 लाखाच्या चष्म्याला 1.5 लाख रुपयाची फ्रेम वापरतात आणि एका DSP न चष्म्या घालून सेकंड केली तर त्याला सस्पेंड करतात. ते मोदी साहेब, ज्या मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी नाशिक मधल्या मालेगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांना मोदी साहेबांना शुभेच्छा पत्र लिहिलं, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि पत्रामध्ये लिहिलं त्या शेतकऱ्यांना की मोदी साहेब, तुमचा आज वाढदिवस आहे आणि हा नाशिक जिल्ह्यातला मालेगाव तालुक्यातला शेतकरी माझ्यावर 25,000 रुपयाचं कर्ज आहे, म्हणून मी शेताच्या तळ्यामध्ये उडी मारून आत्महत्या करत आहे. या देशाचं हे सरकार आहे. लक्षात ठेवा. ईड्या तुम्ही कोणावर पाठवतात? विरोधी पक्षावर. हेमंत टाले नावाचे कवी म्हणतात की फडणवीस साहेब, त्यानं दुसरा शब्द घेतला पण मी मुद्दाम फडणवीस साहेब घेतला. फडणवीस साहेबांना माया काही वावराचा धुरा कोरला नाही ना मोदी साहेबांना कोरला. आपली लढाई ही पक्षाशी नाही, आपली लढाई ही विचारधारेशी आहे. ह्या सत्तेमधून हे चोर हटवायचे. मी सुरुवातीला सांगितलं आपण कोणत्याच पक्षाचा नाही, आपण आपला कोणी नेताही नाही. पण आज तिवसा मतदारसंघ असो, अमरावती जिल्हा असो, रे एवढे मोठे बंटी बबली हनुमान चालीसा करणारे आपण लंबे केले. आपण काय हिंदू विरोधी आहे का? मी तर स्वतः कीर्तन करतो. आपल्याला कीर्तन जमते. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर. आपले कीर्तन आहे इथं वारकरी कुटुंब आहे. माया आजानं तिकडे तपकिरी महाराजांच्या मठामध्ये आजोबा राहायचे माझे. म्हणून ही कविता फडणवीस साहेबांना मी समर्पित करतो की फडणवीस साहेब, तुमच्यापाशी अशी कोणती आहे सबन? तुम्ही प्रतिसाद द्या थोडेसे, नाही तर जय म्हणला तोंडच हलवते काही लोक. की फडणवीस साहेब, तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वांजुटीन, तुमचा हल्या गाबन. की फडणवीस साहेब, तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वांजुटी, तुमचा हल्या गाबन. सत्तेच्या विरोधात ज्याने मान ठोकली, ईडीच्या तलवारीनं जीप त्याची छाटली, तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन? आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. अरे धर्मांधतेची नशा अशी काय दाटली,
बेरोजगार झाले तरुण, अर्थव्यवस्था फाटली, सांगा तिले शिवाले कोणता दाबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. अरे उपाशा पोटी देशभक्तीची हवा, अदानी अंबानी खाऊन राहिले मेवा, पण 6,000 रुपयात शेतकरी सांगा वर्षभर कसा जगन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू, पुस्तकावरली जीएसटी कोणत्या खोडपर न खोडू, अरे बाकी कायले ठेवलं हो मग मुर्द्यावरचं कफन, आमची म्हैस वांजोटी तुमचा हल्या गाबन. लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन आजी, लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन, आणि फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोणाला झाकण, की लाडकी बहीण योजना म्हणजे नुसतं योजनेचं टोकन, फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोणाला झाकण, आपण सगळे एक आलो तेव्हाच हे थांबन, आमची म्हैस वांजोटी तुमचा हल्या गाबन, आमची म्हैस वांजोटी फडणवीस साहेबाचा हल्या गाबन. जाता जाता एकच सांगतो की या नराधमांना जे लोक बदलापूर सारख्या प्रकरणामध्ये, बलात्काराच्या प्रकरणामध्ये या आरोपींना पाठिंबा देतात आणि आरोपींना 14 दिवसाची कोठडी, बोलू आता तर मला परमिटच भेटलं, घेता का पाणी थोडस एक घोट. माया बाप आहे शेतकरी, माया बाप आहे शेतकरी, माया बापाला काही भाषण येत नाही मॅडम. माये वडील तुम्हाला सांगतो स्वतः वारकरी आहे, विनेकरी आहे, विनेकरी. 2008 मध्ये सोयाबीनचा भाव किती होता? 4,000 रुपये, 4,000 रुपये होता. 4,000 रुपये 2008 मध्ये सोयाबीनचा भाव होता काका. बरं नागर मारा, वाई माराची असली तर काय नाही, तुम्ही ट्रॅक्टरने का नागरने, नागरने ना, तेव्हा का ट्रॅक्टर होता काय. डिझेलचे भाव किती होते? 56 रुपये. जेव्हा सोयाबीनचा भाव 4,000 रुपये होता तेव्हा माया वडला जेवढं 2 एकर शेती होती, आता 2 एकर आहे. वावरात जर वाई माराची असली तर माय वडील नागरने, त्याच्यात डिझेलही नाही टाका लागे. आता 2024 सुरू आहे, नागर न्यायच्या जागी आता ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टर आला, मजुराईच्या मजुऱ्या वाढल्या, ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, डिझेलचा खर्च वाढला. मोदी साहेबांना तिकडून दिला, म्हणजे सिलेंडरचे भाव 1200 वर नेले मॅडम. मी मॅडमच म्हणतो तुम्हाला, कारण तुम्ही माझ्या मार्गदर्शक आहात. मी लहानपणापासून तुम्हाला फॉलो करतो. वाघाचा विषय निघाला आणि वाघींचा सुद्धा निघाला, किती काही मोठे वाघ आले मॅडम. एक किरण कुमार मडावी नावाचे कवी असे म्हणतात की यशोमती ताईंनी अच्छक वाघ लंबे केले आहे, म्हणून किती काही मोठा वाघ आला तर आपण लंबा केल्याशिवाय राहू नये. एवढे क्रांतिकारक तुमच्या पाठीशी आणि तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवा. किरण कुमार नावाचे, मडावी नावाचे कवी म्हणतात की मारतो मी वाघही बस मोक्यात आला पाहिजे. काय म्हणते? की मारतो मी वाघही बस मोक्यात आला पाहिजे, एवढा विश्वास फक्त बोक्यात आला पाहिजे. की मारतो मी वाघही बस मोक्यात आला पाहिजे, एवढा विश्वास फक्त बोक्यात आला पाहिजे. आणि गर्व जातीचा जरा नंतर करूया यार हो, त्याआधी देश आपला डोक्यात आला.